नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर पूर्व सीएम उद्धव ठाकरे इन्होंने राज्य भर में दौरे की ताबड़तोड़ शुरुआत कर दी है। गुरुवार को उन्होंने बुल्ढाना में आयोजित आम सभा में बीजेपी के खिलाफ जमकर हल्ला बोला। उन्होंने कहा कि बीजेपी कहती है कि वे वंशवाद के खिलाफ है, लेकिन हम आपकी तानाशाही के खिलाफ है। ठाकरे ने कहा कि आगामी लोकसभा चुनाव में हम सबको मिलकर बीजेपी की तानाशाही का मुंहतोड़ जवाब देना चाहिए। ठाकरे इन्होंने शिवसेना पार्टी का नाम एवं चुनाव चिन्ह शिंदे गुट को दिए जाने पर जमकर भड़ास निकाली। उन्होंने कहा कि लोकतंत्र के अधिकार का इस्तेमाल कर मैं आज चुनाव आयोग का नाम बदलता हूँ। आज से मैं चुनाव आयोग को बिना काम के पत्थर का नाम देता हूँ। उद्धव ठाकरे इन्होंने डंके की चोट पर कहा कि शिवसेना हमारी है और हमारी ही रहेगी। ठाकरे ने केंद्रीय मंत्री अमित शाह पर निशाना साधते हुए कहा कि बीजेपी कहती है कि वंशवाद के खिलाफ है, फिर आपने किस लोकतंत्र के तहत अपने बेटे जय शाह को बीसीसीआई के अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी है? आखिर अमित शाह के परिवार का क्रिकेट में क्या योगदान है? क्या जय शाह विराट कोहली के कोच थे? उद्धव ठाकरे ने कहा कि जय शाह की एकमात्र उपलब्धि है कि वे विश्व कप के फाइनल मैच को मुंबई से अहमदाबाद लेकर चले गए। उद्धव ठाकरे ने कहा कि बीजेपी करप्शन खत्म करने की बात करती है, तो फिर जिन नेताओं पर उन्होंने खुद करप्शन होने के आरोप लगाए थे, उन्हें फिर अपनी सरकार में क्यों लिया? अगर आप पुराने कांग्रेसियों को फिर से चाहते हो तो बीजेपी को वोट दे। क्या यह कोई टैगलाइन है? ठाकरे इन्होंने कहा कि यह जगह सिंगखेड़ राजा जिजाऊ का जन्म स्थान है। जिजाऊ ने हम सभी को अन्याय के विरुद्ध लड़ने का साहस दिया, लेकिन आज महाराष्ट्र का यह साहस चला गया। आज इस जिले के किसान आत्महत्या की ओर अग्रसर हो रहे हैं। सत्ताधारी दलों को जिजाऊ का नाम लेने का कोई अधिकार नहीं है। उन्होंने आगे कहा कि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर संजय राऊतांनी आपला रुमाल फिरवला, बरोबर ना? आता तुम्हाला हे सरकार फिरवून ठेवायचे आहे का ताकद? आणि सरकार केवळ इथलं नाही, वरचं पण, आणि दाखवून दिलं पाहिजे की ही स्वतंत्र भारतातली आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जनता आहे। किती मोठे हुकुमशाह आले तरी त्या गाडण्याची, याच मातीत गाडण्याची ताकद फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे। मी मुद्दामून सगळीकडे फिरतोय। या माझ्या फिरण्याला जनसंवाद असं म्हटलं जातं, पण मी जनसंवाद का आलोच नाही, मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे। कारण तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात आणि तुमच्या सोबतच गेल्या अनेक वर्ष मी महाराष्ट्र पाहतोय, फिरतोय। एक काळ जरूर असा होता की जेव्हा आपलं सरकार नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण मोठे मेळावे घेतले होते। शेगावला एक मोठा मेळावा घेतला होता, आठवतंय ना? तुमच्यापैकी अनेक जण आले असेल तेव्हा, होता ना? तरीच तुमचा आवाज जोरात आहे। शेगावला मोठा मेळावा, तात्पुरता अर्थसंकल्प मांडला। त्यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प, कारण पुढचे 100 वर्ष काय किंवा त्याच्याहून जास्त वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्लीत काय, राज्यात काय, जिल्हा परिषदेच्या सत्तेवर येणं शक्य नाही, अजिबात नाही। त्या अर्थसंकल्पात त्यांनी असं सांगितलं की आम्ही म्हणजे ते आता फक्त 4 जातींवरती काम करणार, शेतकरी, महिला, तरुण आणि गरीब। या 4 जाती आता त्यांना कळल्या। 10 वर्ष जावी लागली त्यांना। 10 वर्ष तिकडे मोरी बाबा बसले पंतप्रधान, तरी त्यांना माहितीच नव्हतं शेतकरी। मी जात नाही मानत, मी माणसं मानतो ना, पण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे। आता सगळ्यांना शेतकरी दिसतायत। संजय राऊत, तुम्ही आता सांगितलं की आता नड्डांना सांगावं लागलं, मग त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय की भाजपच्या लोकांनी कसं जनतेला उरबाडलंय, सगळ्या महागड्या वस्तू कशा ते वापरतायत, हे आता नड्डाच्या लक्षात आलेलं आहे। इतकी वर्ष झाल्यानंतर, 10 वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारच्या केंद्र सरकारी बँकांच्या माध्यमातून कोणाची कर्ज माफ केलेत माहिती आहे तुम्हाला?
उद्योगपतींची 40 लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली. 40 लाख कोटी म्हणजे चारावर किती शून्य. का हो, या 40 लाखामध्ये जर मी चुकत नसेन तर संपूर्ण देशातल्या या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्ज 2 वेळा तुम्ही माफ करू शकला असतात. 2 वेळा. पण मत पाहिजे म्हटल्यानंतर मेरे प्यारे देशवासियों, मेरा बुलढाणा से बहुत पुराना रिश्ता है. अरे काय खोटं सांगताय. निवडणूक आल्यानंतर तुम्हाला जनता दिसते, पण निवडून आल्यानंतर तुमचे मित्र दिसतात. मत तुमच्याकडनं घ्यायची आणि किंमत अडाणीला द्यायची. आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल, गेल्या महिन्यात आपण मुंबईत एक मोठा मोर्चा काढला होता पाय टीव्हीवर, धारावीचा मोर्चा. तुम्ही म्हणाल तर धारावीचा मोर्चा आम्हाला काय सांगताय? हे मुद्दामून सांगतोय. कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोंबलायला लागेन की हे मुंबई वेगळी करणार. अरे मुंबई वेगळी करणार काय? तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ नये तर कोणी हो, जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू, हे शिवसेना मुखांनी सांगितलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही. अहो, तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावं लागेल, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि त्याच्या बापाची पळ करताय? तुम्हाला नाही तुमच्या वडिलांचा अभिमान, ना तुमच्याकडे नेता. तुम्हाला शिवसेना चोरावी लागते, शिवसेना प्रमुख चोरावे लागताय. पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझ्याकडे तर काहीच त्यांनी ठेवलेलं नाही. ना शिवसेना ठेवल्या म्हणजे त्यांना असं वाटतं, ना पक्ष ठेवला ना पक्ष चिन्ह. मग उद्धव ठाकरे कोणी नसताना एवढी लोक उद्धव ठाकरेसाठी काय येत आहेत? काय माझ्याकडे? यांना काय, ही काही लोक वेळी नाही आहेत. यांना माहिती हा उद्धव ठाकरे आता काही देऊ शकत नाही, कारण यांनी काही ठेवलेलंच नाही. माझ्या हात रिकामे आहेत. तरी सुद्धा जिथे जिथे जातोय तिथे तिथे चौकामध्ये जनता वेड्यासारखी माझ्यासाठी उभी राहते. बरं, हिंदू तर राहतातच, पण मध्ये जय भीम म्हणून सांगतात. उद्धवजी तुम्ही पुढे चला, आम्ही बरोबर संघर्ष करा. मुस्लिम समाज येतोय, मुस्लिम समाजाची लोक उघड आहेत, स्वागताला येतात, सभेत येतात. इकडे सुद्धा काही आले असतील, आलेत ना. मग कारण त्यांना सुद्धा आता कळतंय की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्मामध्ये आगीला हिंदुत्व नाही. मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आम्हाला घरातली चूल पेटवायची. इथे मागीने आलेले आहेत, त्यांना सुद्धा काळजी तीच असते. म्हणजे मला आठवत आहे की काही वेळेला, म्हणजे आता ही पुढची विधानसभा येईल सुद्धा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात येते. आणि मी एक 2-3 टर्मच्या आधी जेव्हा मी विधानसभेच्या प्रचाराला फिरत होतो, मराठवाड्यात असेल, मी पाहिलं की अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून महिला काम करतात. महिला. मग मी सहज एका शेतात थांबलो आणि त्या सगळ्या महिलांना बोलवलं. अक्षरशः नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या महिला या शेतामध्ये काम करत असतात. आणि त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना म्हणजे मला नंतर लाज वाटली की त्यांना मी सांगतोय की उद्या आमचं सरकार आल्यावर काय करेन. आणि त्यांच्या त्या आजीच्या चेहऱ्यावरती चिंता होती. ती उद्याचं उद्या बघू रे, उद्या उजाडण्याच्या आधी मधली जी रात्र ना, त्या रात्री मी माझ्या नातीला खायला काय घालू ते पहिले सांग, मग उद्याची बात कर. उद्याचं बोलतोयस, मला चिंता आजच्या रात्रीची. आणि या शेतकऱ्याची एवढी संपूर्ण वाट लागलेली आहे. हा विदर्भ तर म्हणजे या बुलढाणा असेल, अमरावती आहे, मराठवाड्यात आहे, आत्महत्या वाढतायत. काय करणार काय? मोदी आता महाराष्ट्रामध्ये वारंवार यायला लागलेत. काय करणार आहेत? हमी भाव देणार आहेत सोयाबीनला, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत. कदाचित घोषणा करतील की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आणि कदाचित ती घोषणा झाल्यानंतर शेतकरी सगळ्या भोळा असतात. शेतकरी बोले आता बोललेच आहेत, मोदी करेल कर्ज माफ. कारण ते परत छाती ठोकून सांगतात ही मोदी गॅरंटी आहे. मग आजच्या दिनची गॅरंटी कोणी दिली होती? 15 लाख रुपये येणारे कोणी गॅरंटी दिली होती? प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाची गॅरंटी होती? पीक विम्याचे पैसे मिळाले तुम्हाला?
तुमच्यावरती आता म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी या परिसरामध्ये अवकाळी वगैरे झाला विदर्भामध्ये, आले का तुमच्याकडे कोण मोरीबाबाचे कोण आले भालदार सोबदार? डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।